जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे, 9व्या दिवशी त्यांनी स्थगित केलेलं आहे। तुमचं आजचं उपोषण हे आज पण तुम्ही स्थगित करणार आहात का? काय म्हणणं आहे तुमचं? मनोगत काय आहे आज तुमचं महाराष्ट्राला सांगण्यासाठी? आमचं महाराष्ट्राला विनंती आहे की ज्या अंतर्वादी किंवा वडीगुजरी गावामधून जो एक माणूस सातत्यानं उपोषण करून महाराष्ट्रामधलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत होता, दंगली घडवत होता आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भाषा निर्माण होईल। आम्ही ओबीसी मध्ये भटकेविमुक्तांमध्ये जन्म घेतला की ही चूक झाली का, अशा पद्धतीची एक पराभूत मानसिकता, संभ्रमाची मानसिकता एक जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं उपोषण करून करत होता। त्याचा तो निघळलेला उन्मत्त वारू ज्या गावांच्या बेशीमधून, वडीगुजरीमधून, अंतरवलीमधून निघाला त्याच गावाच्या बेशीवरती येऊन तो वारू आम्ही नुसता आळवला नाही तर लगाम खेचून त्याला उलटा पालटा केला। आम्ही सरकारला रोखलं, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायदा कृत्यांना रोखलं। जे हैदराबाद गॅजेट आणायचं म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या हालचाली चालू होत्या, ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार होता, त्या कॅबिनेटचा निर्णय आम्ही आता काही लोकांना वाटतं, काही लोक टीका करतात, तो उपोषणाला बसला की हे उपोषणाला बसले, त्यांनी केलं, त्यांनी जाऊन केलं, पण आम्ही अशा बेकायदा कृत्यांना उपोषणाला बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाला हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय लागू होणार होता तो आम्ही रोखण्यामध्ये यशस्वी झालो। याच्यामध्ये योगदान वडीगुजरी गावामधील सर्व मंडळींचं आहे, आजूबाजूच्या सर्व तालुक्यामधल्या लोकांचं यामध्ये योगदान आहे। विशेष करून बहिरांच्या घटके असतील, आमचे चव्हाण सर असतील, आमचे खेडकर मॅडम, खूप लोकांची नाव आहेत, वाघमोडे सर असतील, खूप लोक आहेत। तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे की वडीगुजरी आणि वडीगुजरीच्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या तरुण वर्गाने छातीची ढाल करून झुंडशाहीला, झडपशाहीला, दादागिरीला आणि आम्ही म्हणजे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं मॉरल डाऊन करण्याचं काम केलं। आणि आज आम्ही एका मर्यादेमध्ये शासनावर आमचा 100% अविश्वास आहे, म्हणजे आमचा 1% विश्वास नाही या मुख्यमंत्र्यावर। या मुख्यमंत्र्यांनी जर परत असं काय करायचा प्रयत्न केला तर आमचं दुसरं आंदोलन उभं राहील। ज्या पद्धतीने आज जरांगे पाटलांनी एक आरोप केलेले आहेत, दुसरं की इशारा पण दिलेला आहे सरकारला की आचारसंहिता लागू होईपर्यंत जर सरकारने काही निर्णय नाही घेतला तर आम्ही पुन्हा खंबीर आहोत किंवा आम्ही उत्तर देण्यास येत नाही। ते कायमच खंबीर आहे। बघा, एक आपण पहिल्यापासून एक गोष्ट ऐकत आलोय, लांडगा आला। किती दिवस फूल देणार तुम्ही इथल्या जनतेला? किती दिवस फूल देणार तुम्ही सरकारला? एक दिवस लांडगा निश्चित येईल आणि तुम्हाला फस्त केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे कायद्याला, घटनेला, संविधानाला चॅलेंज करायच्या भानगडीत, मोडतोड करायच्या भानगडीत जे राज्य मागासवर्ग, 4 राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही, जे केंद्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठ म्हणजे जस्टिस महाबा फुले यांना मान्य नाही, कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून, द्रविडी प्राणायाम करून वेगवेगळ्या मार्गाने पहिल्यांदा काढलं कुणबीची नोंद, पुन्हा काढलं हैदराबाद गॅजेट, पुन्हा काढलं देवीची लस। म्हणजे देवीची लस घेताना नोंदी झाल्या, म्हणजे देवीची लस देताना जात केली का त्या रिपोर्ट कार्डवर? अरे मुख्यमंत्री महोदय, लाज वाटते आपली, तुमची आम्हाला लाज वाटते। उद्या काय करताल? स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधल्या नोंदी 2024 ला अंमलात आणताय? सरकार चालवत आहे का काय गुत्ता चालवत आहे? मुख्यमंत्री महोदय, हे वागणं बरं नव्हं। 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ तुमच्या खांद्यावर आहे। पैसा 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 आणि सत्ता सत्ता सत्ता, याच्या पलीकडे या महाराष्ट्रात 18 पगड जाती राहतात, त्यांच्या काही व्यथा आहेत, वेदना आहेत। आज परत त्या पृथ्वीराज बाबा चव्हाण या गाडग्यासारखं तोंड असलेल्या दरबारी नेत्यानं परत एकदा जरांगे पाटलाची स्तुती केल्या। पृथ्वीराज,
तू आमच्या गावात जर आला आणि तुझा पक्ष तू जोपर्यंत ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या पृथ्वीराज बाबांचं गाडग्यासारखं तोंड ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर गावात सगळ्या तरुणांना सांगणार की त्याची छाती धरून त्याला तिथं थांबवायचं. कारण आता जशाच तसं जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं काही आरोप केला की आम्ही ज्यांच्यासाठी मदत केल्या तीच आता दंड ठोकून आमच्या विरोधात उभं राहिलेले आहेत अशा प्रकारचे त्यांनी कुणाला केली जरांगे पाटलांनी मदत? आमदार पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांनी कुणाला मदत केली? जे आमच्या बांधावरलं ओबीसी. बघा जरांगे पाटलांचं एक फालतू आणि नादान वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी नव्हे दीन दलित बांधव यांच्या शेतावरती कामाला गेले गवत कापून आणले त्यांनी आरोप केलाय आमच्या दलित बांधवावर ओबीसी बांधवावर भटक्या बांधवावर. आमच्या रानात गवत कापायला गवत कापून नेलं आमच्या रानातल्या घागरी उचलून नेल्या. तुझ्या बापाचं रान नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आभाळातनं पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि या पृथ्वीवरल्या जमिनीवर इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तेवढाच अधिकार आहे. तुम्ही हजारो एकर जमिनी आमच्या बुडाखाली घेतल्या कारखाने बुडाखाली घेतले दूध संस्था बुडाखाली घेतल्या आमदारच्या खासदारच्या बुडाखाली घेतल्या. प्रत्येक तालुक्याला 4-4, 5-5 सरदार उभे केले या शरद पवारनं. तेच आमदार तेच खासदार शिवसेनेचा बी उमेदवार तोच काँग्रेसचा बी उमेदवार तोच भाजपचा बी उमेदवार तोच पडणारा तोच जिंकणारा तोच. आम्ही मत द्यायला जन्म घेतलाय. मिस्टर जरांगे या महाराष्ट्रात या भारत देशात संविधानानं प्रत्येकाला समान अधिकार दिलाय. आम्ही अजून जमिनीचं वाटप लँड रिफॉर्मेशन याची मागणी केली नाही. आम्ही अजून उद्योग व्यवसाय आर्थिक बजेट भविष्य काळात या महाराष्ट्रातली 60% लोकसंख्या या महाराष्ट्राच्या आयल्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सामाजिक न्याय योजनासाठी 60% बजेटची मागणी कराल. तुम्ही आतापर्यंत 1% देत आलाय. कधीतरी आम्हाला बंड सुद्धा करावं लागेल. आम्हाला कुठं कोर्टात टाकायचं असलं टाका गोळ्या घालायच्या असतील घाला आणि तुमचे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले त्या जरांगेचं आंदोलन कुणी उभं केलं माहितीये का? काळ कुठे फाळ कुठे नावाचा माणूस आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्याला रेड कार्पेट घालतं. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला हे कळलं पाहिजे. म्हणून आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर आम्ही उपोषण करतो. ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक एसपीच्या ऑफिस मध्ये आहे सलाईन घेऊन आम्ही उपोषण नाही करत. महाराष्ट्राच्या ओबीसी भटक्या विमुक्त एसबीसी आणि पुढे जाऊन दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला अल्पसंख्याकांना माझं सांगणं आहे हा महाराष्ट्र या चोरांच्या दरोडेखोरांच्या हातून सोडवायचा असेल तर समग्र क्रांतीला तुम्ही सगळ्या लोकांनी तयार असलं पाहिजे. ज्याच्यावरती की मला जातीवादी म्हणतात मात्र माधव पॅटर्न कुणी राबवला अशा प्रकारचं माधव पॅटर्नवर शंका घेणाऱ्या जरांगे तुला कवडीची जरी अक्कल असती तर 1980च्या दशकात माधव पॅटर्न आला वसंतराव भागवतांनी आणला. अरे पण जे जवळकरांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात ब्राह्मणेतर पॅटर्न आणला. आम्हाला ओबीसींना भटक्या विमुक्तांना ब्राह्मणांची भीती घातली आणि महाराष्ट्र मोरवाडून खाण्याचं काम कुणी केलं हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असणाऱ्या शरद पवारांनी या महाराष्ट्राला सांगावं. आम्हाला जास्त खोलात जायच्या भानगडीत पडू नका. ज्याला तुम्ही पुरोगामी नेता म्हणता जाणता नेता म्हणता त्या नेत्याच्या घरात या महाराष्ट्राची महत्वाची पदं किती आहेत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. त्यामुळे माधवच्या भानगडीत पडू नका. ओबीसीच्या तर अजिबात भानगडीत पडू नका. आम्ही सामाजिक न्यायासह समता या तत्वासाठी जीव द्यायला तयार झालो आहोत. आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणं आमचा जीव गेला तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या या 18 प्रजातींनी एक झाल्याशिवाय
तुमचं भलं नाही आणि तुम्ही जर या निवडणुकीच्या अगोदर एक झाला नाही तर 2024 नंतर ओबीसी विजयंतीचं आरक्षण तुम्ही विसरून जायचं. मराठ्यांना ओबीसीतून जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही सत्तेत बसून आरक्षण घेऊ असं मनोज जरांगे पाटील स्थगित करताना जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी जोपर्यंत संविधानिक आयोग, स्वायत्त आयोग, ज्याला कॉन्स्टिट्यूशननं विशेष अधिकार दिलेत, तो राज्य मागासवर्ग आयोग जोपर्यंत यांना मागासवर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही, शिफारस करत नाही, तोपर्यंत जरांगेंचं हे दिवा स्वप्न हे छोट्याशा बाटलीमध्येच बंद राहणार. कोर्टाच्या आदेशानं मला कोर्टाच्या आदेशानं हे आपण सोडतोय, त्याचाही सन्मान करतो अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय कशामुळे त्यांनी उपोषण सोडलं? जरांगे जर म्हणत असतील की कोर्टाच्या आदेशानं उपोषण सोडतोय, ती कोर्टाची आदेश तुम्हाला मीडियाला दाखवली का त्यांनी? लबाड बोलतोय हा जरांगे. आम्ही इथं वडीगोत्रीच्या वेशीवर बसलो, आमच्यावरती जीव घेणे हल्ले झाले. रात्री 1 वाजता 1:30 वाजता 4 तरुण आमच्या स्टेजवर आले. आम्ही झोपीत असताना जरांगे पाय लावून पळाला आणि इथं 4 तरुण आमच्यावरती कुठल्या उद्देशाने आले, त्या 4 तरुणांना आम्ही प्रसाद सुद्धा दिला. आमच्या बळीराम तात्या खटके वगैरे त्यांच्या सगळ्या तरुण मंडळींनी आणि तो ते पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले. त्यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात नवनाथ आबा वाघमारे आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना आमच्या जीविताला धोका आहे. या दरोडेखोर, रेतीवाल्या, मटकावाल्या, गुटखावाल्या आणि अंतरवली सराटीमध्ये बोगस फायरिंग करणाऱ्या माणसांपासून आमच्या जीविताला धोका आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परत एकदा कान उघडून सांगतो, हे तडीपार गुंड यांच्यावर कारवाई करा. आम्ही तर ओबीसीच्या हक्कासाठी जीव द्यायला तयार आहोत, पण या तडीपार गुंडांना सुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल. आज जरांगे पाटलांचं कुठेतरी हे ऍक्शनला रिॲक्शन बोलत असता तर तुम्ही तुमचं उपोषण हे बघा, पत्रकार बंधूंनो, ऍक्शनला रिॲक्शन समजा, अंतर्वलीत बसले म्हणून वडीगोत्रीत येऊन बसले समजा, यांना स्टंटबाजी समजा, काही समजा, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय घेण्यापासून आम्ही रोखलेला आहे. याचं श्रेय या वडीगोत्री गाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातली सगळी तरुण मंडळी यांना जातं.